श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। देवशयनी एकादशीपासून निद्रावस्थेत असलेले श्री हरिविष्णू कार्तिक एकादशीला जागृत होतात आणि म्हणूनच या एकादशीला देव उठणी एकादशी म्हटले जाते आणि या दिवसापासूनच विवाहासारखी शुभ आणि मंगल कार्य सुरू होतात। या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी व्रत उपवास केले जातात। विष्णूंची विधिवत पूजा केल्यामुळे आपल्याला सर्व पापातून मुक्ती मिळत असते। देवउठणी एकादशीचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो। हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे असतात। त्यापैकीच एक उपाय म्हणजे आपल्याला एके ठिकाणी चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत। श्रीहरी विष्णूंनीच काळ्या तिळाची निर्मिती केली अशी मान्यता आहे। आता हे तीळ जे आहेत तर ते कुठे ठेवायचे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 अशा जागा पाहणार आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला हे तीळ अर्पण करायचे आहेत। तर त्यापैकी तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे तीळ अर्पण करू शकता किंवा एका ठिकाणी जरी अर्पण केले तरी सुद्धा चालतील। या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठल्यानंतर जेव्हा आपण स्नान करतो तर त्यावेळेला आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। यामुळे काय होणार आहे, गरम पाण्यामध्ये या तिळामधील तेल जे आहे तर ते उतरते आणि याचा फायदा जो आहे तर तो आपल्या शरीराला होत असतो। आपले स्नायू जे आहेत तर ते बळकट होतात। त्याचप्रमाणे काळ्या तिळामुळे आपल्या शरीरातील आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते आणि ही नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि यासोबत आपण चिमूटभर हळद जरी टाकली तरी सुद्धा चालेल, कारण हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्याचप्रमाणे हळद सुद्धा नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असते। त्यामुळे चिमूटभर काळे तीळ आणि त्यासोबत चिमूटभर हळद ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। यानंतर स्नान करून आपण जेव्हा देवपूजा करतो, विष्णूंची विधिवत पूजा करतो, तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, विष्णूंची पूजा केल्यानंतर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत। एक चमचाभर काळे तीळ घ्या आणि ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणायचे आहे आणि हे काळे तीळ विष्णूंना आपल्याला अर्पण करायचे आहेत। आता तुमच्याकडे जर विष्णूंची मूर्ती नसेल किंवा विष्णूंचा फोटो नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण आहेत तर त्यांना आपल्याला हे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत। आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो तर त्यावेळेला हे तीळ आपण अर्पण केलेले जे आहेत तर ते बाजूला ठेवा आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला हे काळे तीळ विसर्जित करायचे आहेत। तर अशा प्रकारे विष्णूंना सुद्धा आपण काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करू शकतो। यानंतर आपण काळ्या तिळाचा तिसरा उपाय काय करू शकतो तर आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक काळं कापड घ्यायचं आहे आणि आपल्याला देवउठणी एकादशीच्या दिवशी देवघरासमोर बसून दिवसभरामध्ये कधीही तुम्ही देवघरासमोर बसा आणि या काळ्या कपड्यामध्ये ते चिमूटभर काळे तीळ आपल्याला बांधायचे आहेत आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला आपल्याला हे काळे तीळ जे आहेत तर ते एका कपड्यामध्ये म्हणजे काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत। यामुळे काय होणार आहे तर जी काही मुख्य दरवाजामधून येणारी नकारात्मकता आहे तर ती या काळ्या तिळामध्ये कॅप्चर केली जाईल आणि ती नकारात्मकता नष्ट होईल आणि म्हणून आपल्याला हे काळे तीळ आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि 2 ते 4 दिवस आपल्याला ही जी पोटली आपण बांधलेली आहे तर ती तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे, म्हणजे सर्व नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरातून निघून जाईल। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवउठणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे। पिंपळ वृक्षाची जर आपण पूजा केली तर आपले पितृदोष जे आहेत तर ते नष्ट होतात। त्याचप्रमाणे जर काही राहुदोष असेल किंवा शनीची 7.5 असेल, शनिदोष असतील तर ते सुद्धा नष्ट होत असतात। त्याचप्रमाणे पिंपळाची पूजा केल्यामुळे आपले दारिद्र्य सुद्धा नष्ट होते। तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाला आपल्याला 1 तांब्याभर सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा सुद्धा लावायचा आहे आणि दिवा जो आपण लावणार आहोत तर तो सुद्धा तिळाच्या तेलाचा लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे। आणि यानंतर शक्य असेल तर हा दिवा लावताना चौमुखी दिवा लावा, म्हणजे 4 वाती आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत। आणि ही सर्व आपल्याला पूजा करून झाल्यानंतर
आवर्जून आपल्याला काय करायचं आहे तर थोडेसे काळे तीळ हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत. यामुळे काय होणार आहे तर आपला जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट होईल. शनीची 7.5 जी आहे तर ती सुद्धा संपेल. त्याचप्रमाणे पिंपळाचं जे झाड आहे तर त्यामध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी सुद्धा पिंपळ वृक्षामध्ये वास करते. त्यामुळे लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल आणि विष्णू जे आहेत तर ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील. त्यामुळे आवर्जून एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला पिंपळाला काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. देवउठणी एकादशी आणि मंगळवार तर हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला अजून एक काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे. आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावे, मुलांची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या चुका असतील, पाप असेल तर त्यातून मुक्ती मिळावी. तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काही दोष असतात, हे दोष नष्ट व्हावेत, घराची प्रगती व्हावी. तसेच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी बाहेरचे लोक येत असतात आणि ते चांगल्या भावनेने येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामार्फत येणारी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी. तर यासाठी आपल्याला काळ्या तिळाचा हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत केला तरी सुद्धा चालेल. यासाठी सुद्धा आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. तीळ हे काळेच घ्यायचे आहेत. यासोबत आपल्याला काय करायचं आहे तर 2 लवंग घ्यायचे आहे. म्हणजे चमचाभर काळे तीळ, 2 फूल असलेल्या लवंगा, 2 वेलची घ्यायची आहेत आणि 2 काळ्या मिऱ्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे अजून एक हळकुंड जे आहे तर ते घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि देवघरासमोर थोडा वेळ आपल्याला बसायचं आहे. श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं होऊ द्या. जी काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट बाधा आहे तर ती नष्ट होऊ द्या. आणि यानंतर आपण ज्या ओंजळीमध्ये वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या ओंजळीचा आपल्याला घरातील सर्व कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे, घरातील सर्व भिंतींना स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला यायचं आहे आणि आतील बाजूला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून या सर्व वस्तू 7 वेळेला आपल्याला ओवाळून घ्यायच्या आहेत. म्हणजे ज्या आपण काळ्या तिळासोबत वस्तू घेतलेल्या आहेत आणि काळे तीळ तर ते ओंजळीत आपल्याला ठेवून 7 वेळेला मुख्य दरवाजावरून जे ओवाळून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरापासून थोडंसं दूर जाऊन हे सर्व साहित्य आपल्याला फेकून द्यायचं आहे. जर तुमच्या घराजवळ चौक असेल तर चौकामध्ये जरी तुम्ही या वस्तू टाकल्या तरी चालतील, परंतु या वस्तूंवर कोणाचा पाय पडणार नाही, कोणाच्या अंगावरती या वस्तू पडणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्याला हे सर्व फेकायचं आहे. आणि हा उपाय करण्या अगोदरच आपल्याला घराबाहेर बादलीभर पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे. कारण जेव्हा आपण ह्या वस्तू टाकून येणार आहोत म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती आपण बाहेर घालवून येत असतो. परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि घरी आल्यानंतर आपण जे घराबाहेर बादलीमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला घरामध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे हा सुद्धा एक काळ्या तिळाचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे की आपल्या घरावरून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या या दिवशी ओवाळून टाकायच्या आहेत.